हेअरस्टाईल करून ये, पण मग मम्मीला पाठवून दाखवते म्हणजे तुम्हाला नीट दिसेल. असा सरळ भांग पाडलाय. त्यानंतर मी काय करते, या दोन आयब्रोजचे जे लास्ट पॉइंट आहे ना, तिथून असं हे घेऊन असे केस घेते. एक मिनिट. असं घेऊन याला असं फिरवते आणि इथे रबर लावते. पाठीमागून दाखवू का कसं करते ते? पण मी ना पाठीमागून दाखवते म्हणजे तुम्हाला नीट दिसेल. हे असं घेऊन रबर बांधायचं, लूज बांधायचं आपल्याला. हॅलो क्युटीज, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे काही अशा इझी हेअरस्टाईल्स ज्या आपण लवकर लवकर करू शकतो हेअरस्टाईल आणि छान पण दिसता, ज्या खूप ट्रेंडमध्ये पण चालू आहे त्या. तर त्याच्यासाठी 2 रबर्स मी घेतलेले आहे आणि हे छोटे छोटे. सगळ्यात पहिले मी तुम्हाला इझी जी हेअरस्टाईल आहे, मी लवकर कुठे असं अचानक जाण्यासाठी घालते आणि ते छान पण दिसतं, ती दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी काय करते, हां, तर सरळ भांग सगळ्यात पहिले करून घेते. इथून हे जे केस आहे असे गोल फिरवायचे आणि असं वरती टाईट करायचे. कसं दिसतं हे ना असं. हे आता थोडंसं लूज झालं. आपल्याला सिम्पल नॉर्मल जी हेअरस्टाईल करायची असते ती. आणि पाठीमागून तुम्हाला नीट दिसलं का नाही मला समजलंच नाही. तर ही हेअरस्टाईल अशी मी नॉर्मल म्हणजे कुठे पण जाण्यासाठी ही हेअरस्टाईल करत राहते. आणि हे रबर काढते मी. त्यानंतर ही हेअरस्टाईल आहे ना, आत्ता केली तशीच आहे. मी ना फ्रंट कॅमेराने शूट करते म्हणून तुम्हाला आहे ना केस नीट दिसत असतील. एक मिनिट. हे असे केस घेऊन फक्त गोल गोल फिरवायचे. ह्या माझ्या सिम्पल अशा मेसी हेअरस्टाईल्स मला खूप आवडतात आणि क्यूट पण दिसतात. हे असे केस घेऊन घेतले की पाठीमागे फक्त याला रबर लावायचं आहे. लूज रबर बांधायचे, थोडंसं एक बोटाचं अंतर ठेवून, म्हणजे ना हे असं जास्त टाईट नाही वाटत आणि दिसायला छान वाटतात. ही माझी सेकंड इझी अशी हेअरस्टाईल राहती. त्यानंतर हे रबर काढायलाच खूप मुश्किल राहतं. मी कशा लहान मुलांसारखी हेअरस्टाईल दाखवते तुम्हाला. मी ह्या व्हिडिओमध्ये ना ज्या मी हेअरस्टाईल करते नॉर्मल असा, त्या तुम्हाला दाखवते आहे. आणि माझ्या हेअरस्टाईल अशाच राहतात, जास्त चापून चुपून नसता. मला जास्त मेसी हेअरस्टाईलच आवडतात, त्यामुळे ना मी असं फक्त रबर घेऊन लावत राहते नुसतं. तसंच छान दिसतं मला, मी तुम्हाला पण दाखवते. आता हे रबर त्याच्यात अटकलेलं आहे. हेअरस्टाईल्स पाहून तुम्हीच म्हणाल की मीच हेअरस्टाईल्स शिकवते तुम्हाला. माझं असं ना 2 मिनिटात सगळं झालं पाहिजे असं राहतं, म्हणजे खूप मला टाइम वेस्ट करायला नाही आवडत, मेकअपमध्ये पण आणि हेअरस्टाईलमध्ये पण. म्हणून त्यामुळे ना मी असं कसं पण पट्टापट आवरत असते केसांमध्ये गुंतवायला. आणि हे तर माझ्या नॉर्मल हेअरस्टाईल झाल्या. बाकी माझा क्लचर कुठे गेला, हरवला. तर त्यानंतर ज्या 2 पोनीटेल मी घालते त्या मला खूप आवडतात, ज्या मेन मी
तुम्हाला शिकवणार आहे. आता मी असंच दाखवत होते ज्या माझ्या नॉर्मल राहतात इझी हेअरस्टाईल्स. तर जी मेन हेअरस्टाईल आहे मी तुम्हाला दाखवते. मी जवळून दाखवते. हे असे पुढचे ना केस घ्यायचे आणि 3 पार्ट्स करायचे याचे. आणि हे जे आहे ना हा पार्ट तो खाली टाकून इथला असं वर करून मग इथला पण खाली टाकायचा आहे पार्ट. आणि त्यानंतर इथून परत थोडेसे केस याच्यात टाकून हे खाली करायचं आहे. आणि हे परत वरती निकडून खाली असं करायचं आहे. आणि सेम हे सगळ्या केस येऊस तर असं सेम रिपीट करायचं आहे. हे हेअरस्टाईल रोहितला खूप आवडती, म्हणजे माझ्या हजबंडला. तो मला म्हणतो की बाहेर पण असेच घालून हेअरस्टाईल करून ये, पण मग मला असं 2 वेण्यामध्ये चांगलं नाही वाटत, म्हणून मग मी जातच नाही असं 2 वेण्या घालून. कोण लोकांना वाटते, म्हणजे मला असं वाटतं की हा बाहेर चांगलं नाही वाटणार मला. मी नाही घालत 2 वेण्या, पण मग मी घरात ह्या 2 वेण्या असं घालत राहते. फोटो वगैरे काढायला मला खूप आवडतं. छान पण दिसतात ह्या 2 वेण्या अशा. पण मी आता जाणार आहे बाहेर. आम्ही रोहित आणि आम्ही जाणार आहे ना, मी त्याला सरप्राईज देणार आहे. ह्या 2 वेण्या घालून जाणार आहे मी. हे असं तुम्ही इथे पण रबर लावू शकता, फक्त इथपर्यंत करून. आणि पूर्ण जर तुम्हाला 2 वेण्या घालायच्या असेल तर तुम्ही लास्टपर्यंत असं पण करू शकता. असं वाकडं बघून बघून माझे डोळे दुखायला लागले. कंप्लीट झालेली आहे. आणि सेम लेफ्ट साईडला पण मी तसंच करणार आहे, जसे पुढचे कसे इथले तसे. नेक्स्ट लेवल म्हणजे कोणते कोणते शब्द माझ्या तोंडात येतात. लेफ्ट साईडने मला कधी व्यवस्थित जमतच नाही, माझ्या हाताला लगेच कळ लागते. तुला फोन आलाय छकुली. तर हे केस मध्ये घ्यायचे, जसं आपण सरळ वेणी घालतो ना तसेच करायचे. तुला फोन आलाय ग. तिच्या फोनचा आवाज येत असेल ना व्हिडिओ मध्ये. बापरे, मला जमतच नाही या साईडनी. आता लिटरली ही माझी वेणी जी आहे व्यवस्थित इथपर्यंत आली होती, मला जमली होती. पण माझं स्टोरेजच फुल झालं, तर मग त्याच्यामुळे मी आता गेम डिलीट केला आणि मी काय बोलते मला समजत नाही. मला इथपर्यंत ही वेणी जमली होती, पण माझं स्टोरेज फुल झाल्यामुळे मला हा हात सोडून मग मला ते मी गेम डिलीट केला आणि माझे परत ही विचकून गेली वेणी. नाही ते तेवढं लवकर जमते ना, आता मला काय जमत नाही काय माहिती. तर फायनली ह्या 2 ज्या वेण्या आहेत त्या लेफ्ट साईड वाली मी तुम्हाला एवढा त्रास दिला, लवकर झालीच नाही, तुम्ही बघितलं असेल. आणि ह्या इझी हेअरस्टाईल ज्या पटकन घालते 2 मिनिटात, तर तुम्हाला मी आता घालून दाखवलं आली. तर सिंपल आहे हेअरस्टाईल. तुम्हाला हळू पडची चड्डीने घातली आणि मी ह्याला नाही दाखवू शकत. तर तुम्हाला हेअरस्टाईल ही वाली आवडली असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. ओ बाबड्या.
बाय गाईज.